फास्ट फास्ट फास्ट. मला रिझल्ट हवेत. मिळणार रिझल्ट मिळणार. नाही, कॉन्ट्रॅक्टवर सही केली आहे तुम्ही, नंतर फिराल माग. नाही तसं होणार नाही. तसं होणार नाही. काम होणार. प्रयत्न चालू आहेत माझे. अगं मी आत्ताच काकांशी बोललो. ते म्हणाले तू येतेस मला पिकअप करायला, म्हणून लगेच तुला फोन केला. कोण? अनिकेत? हो अगं झालंय काय, माझी फ्लाईट ऍक्च्युली लवकर लँड झाली, तर म्हटलं उगाच इकडे कशाला वेळ काढा. आणि हा बाय द वे, मी शिवानीच बोलते. ओह सॉरी, मी विचारलंच नाही ना. दीदी तुला म्हणून सांगतोय, तू प्लीज इतरांना सांगू नको. लय खेचतील त्या माझी. मला आवडायला लागली आहे शिवानी. म्हणतात फारे वेळ लागलाय का? हो लागलंय मला वेळ. काय करू? विचार विचार बिंदास. असं कसं? असं कसं म्हणजे काय? विचार. हा फक्त जर नाही म्हटली ना तर फार मनाला लावून घेऊ नकोस. तुम्ही जा, आम्ही जातो. लगेच घरी नको जायला, कुठेतरी बाहेर जाऊया. अरे पण मला पप्पांना सांगावं लागेल. थांब मी त्यांना फोन करते. कब ग, पप्पांना कुठे सांगते आता? तुला असं वाटतं की मी पप्पांचं सगळं ऐकते म्हणून? चल ना, छोड ना यार, चल बाहेर जाऊया. ओके, मी सांगेन तिथे. ओके, पण एका अटीवर, आपण कुठे गेलो होतो हे पप्पांना कळू द्यायचं नाही. असं कुठे जाणार आहोत आपण? चल दाखवते. एक मिनिट, मी चालवतो प्लीज. ओके. मला नव्हतं वाटलं तू परत ग्राउंडवर येशील म्हणून. भाऊ, तुम्ही कोचिंग द्यायला सुरुवात केली हे ऐकून खूप बरं वाटलं. आता मला राहवतच नाहीये. मी कबड्डी खेळणार, पण माझ्यावरचं प्रेशर थोडं समजून घ्या भाऊ, आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी आपल्या टीमसाठी काहीही करेन. मला फक्त एवढंच समजतं की तू जर टीम मध्ये आलीस तर ही टीम नक्की अजिंक्य असेल. मी येणार भाऊ, नक्की येणार. भाऊ भाऊ लवकर चला. ते बघा, ते इनामदारांची कोणीतरी माणसं आली आहेत आणि त्यांच्यावर पोलीस सुद्धा आलेत. आपली चाळ, मैदान, हे सगळं हडप करणं, हेच घडवणं राजकारणात शिवानीच्या बापाचं. हे प्रकरण साधं नाही यार, मोठा लफडा आहे. काल रात्री माझा बाप सुद्धा हे ग्राउंड बद्दल काहीतरी बोलत होता. काय हातात घेऊन नका, तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल. कोणाला काय ऍक्शन घ्यायचं तर घ्या. भाऊ हे मैदान सोडणार नाही. येस. या शिवानीला आणि गुड्डीला बाहेर काढा अगोदर. नष्टर आहेत, नष्टर. ए तुझं घाणेरडं तोंड बंद करा. काय करणार आहेस गो? काय तू माझी काय चाललंय तुझं? काय करणार आहेस? भांडा भांडा अजून भांडा. आमचं म्हणणं एवढंच आहे भाऊ की तुम्हाला जे काही करायचं आहे ते सांभाळून करा. तुमच्याविषयी जो आदर आहे आम्हाला, तो ड्युटीच्या आड येईल. आम्हाला ऍक्शन घ्यायला लावू नका. सांभाळून राहा. काय म्हणलं भाऊ? काय नाही, सुरुवातीला चिडला, पण पेपर्स दाखवल्यावर गप्पा बसला. काय बोलणार आहे? प्रूफ नाही ना त्याच्याकडे. ताबडतोब ऑफिसला ये आणि येताना पेढे घेऊन ये. हा बोल. साहेब काम झालं. अरे कळलंय रे मला. मी जयराजच्या ऑफिसवरच आहे. मग मी तिथेच येऊ का सर? नाही, तू असं कर, यवतमाळला जाऊन ये. काय? अरे गाढवा, हा काही प्रश्न आहे का? हा, इथे ते ऑफिसवर. ओके सर.